नमस्कार. वृंदावनी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत शाही मस्तानी नऊवारी साडी. हे बघा, अशा प्रकारे मी एक साडी व अस्तरचा कपडा 2 मीटर घेतलेला आहे. तो 4 फोल्डमध्ये ठेवलेला आहे. खूप सुंदर अशी साडी आहे. हे बघा, साडीची हाईट आपण 40 इंच घेतलेली आहे. साडी शिवण्यासाठी आपल्याला साडीची उंची व सीटगेर हे दोन्हीच लागतात, कोणतीही साडी शिवायची असेल तर. इथे बघा, आपल्याला सीटगेर घ्यायचा आहे 44 इंच. 44चा चौथा आपण काढायचं, म्हणजे इथं मी 15 इंच घेतलेला आहे. आणि खाली आपल्याला जो तिकडे पण पॅन्टच्या तिथे आपल्याला 15 इंच म्हणजे सीटगेरचा चौथा घ्यायचा आहे. व तिथून 2 इंच आतमध्ये घेत आपल्याला बघा अशा प्रकारे एक लाईन काढून घ्यायची. अस्तरवरची ही आपल्याला कटिंग एकदम सोपी आहे. बघा, 1 इंच आत घेऊन जे आकार दिलेला आहे व बॉटम आपल्याला आपल्या आवडीनुसार 7 ते 8 इंच घ्यायचं आहे. आम्ही इथे 8 इंच बॉटम ठेवलेला आहे. आता आपण याची कटिंग करायची. एकदम सोपी पद्धत आहे व खूप सुंदर अशी तुम्ही घर बसल्या नऊवारी साडी शिकू शकताय. बघा, अशा प्रकारे आपण आता वरून जो 4 फोल्डमध्ये कपडा होता जॉईंट, तो आता मी कट करून घेतला. त्यानंतर आपले हे 2 आपले पायाचे भाग तयार झाले. बघा, अशा प्रकारे ही नऊवारी साडी आहे. आपण इथे पूर्ण नऊवारी साडीचा वापर करणार आहोत. ते बघा, खूप सुंदर अशी आपली ही साडी आहे. आता सुरुवातीला आपल्याला साडीचा पदर कट करून घ्यायचा आहे. पदर कट करण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं की आपला जो वरचा काठ असतो तिथे आपल्याला उंचीच्या डबल, म्हणजे आपली उंची आता 40 इंच आहे, तर आपण 40 अधिक 40 घ्यायचं. हे बघा, हा पायाकडचा काठ, पायाकडच्या काठाच्या बाजूला आपल्याला 40 अधिक 40 अधिक 15 घ्यायचं. बघा, दाखवल्याप्रमाणे असं 15 इंच इथे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तिथून आपल्याला एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे ही सरळ काढून घेतली, कारण आपल्याला तिरकी व्यवस्थित मारता येईल त्यामुळे. आता ही बघा, अशा प्रकारे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची. आपली जेवढी उंची आहे तिच्या उंचीच्या डबल आपल्याला पदर कट करायचं व पायाच्या बाजूने 15 इंच हे एक्स्ट्रा ठेवायचं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, म्हणजे आपला पदर खूप बरोबर आपला कटिंग होतो. आणि त्यानंतर आपल्याला कटिंग करायची आहे ते आपले पायाचे साईड. बघा, पॅन्टची कटिंग, म्हणजे आपण जो वरचा काठ आहे तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा, तो फक्त कट करून घ्यायचा व वरची एक्स्ट्राची जी साडी आहे ती आपल्याला सर्व इथे घ्यायची असते. हे बघा, अशा प्रकारे फक्त आपण कटिंग करून घ्यायची. साईडला थोडासा कपडा ठेवून दोन्ही पायाचे भाग आपण असेच कट करून घ्यायचे. बघा, दोन्ही माझे कट करून झालेले आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला काष्टा कट करायचा. काष्टा कट करण्यासाठी बघा, उभी अशी मी साडी डबल फोल्ड केलेली आहे व काष्टा घेण्यासाठी आपल्याला उंची अधिक 5 इंच घेऊन आपल्याला अशा प्रकारे लाईन काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला आता याची कटिंग करून घ्यायची, फक्त हे साईडला करून घ्यायचा. आपले दोन्ही काष्टे एकत्रच आपल्याला तयार मिळतात. त्यानंतर आपल्याला हे बघा, दोन्ही काष्टे वेगवेगळे करण्यासाठी आपल्याला दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे मधून. त्यानंतर एका कोपऱ्यामधून आपल्याला 5 इंच पॉईंट देऊन घ्यायचा. 5 इंचावरती त्याला बघा, अशा प्रकारे गोलाकार फक्त देऊन घ्यायचा, 5 इंच कोपऱ्यावरून देऊन. त्यानंतर आता आपल्याला प्लेटी, आपला जो समोरचा घेर बनवायचा आहे तो बनवण्यासाठी बघा, दाखवल्याप्रमाणे मी इथे आता 5-5 इंचाच्या अंतरावरती प्लेटी देऊन मार्किंग करून घेत आहे. 5 इंचाच्या प्लेटी आपण इथे बनवणार आहोत. त्यानंतर आपल्याला हे बघा, जे अशी आपण जी मार्किंग केली आहे त्यावरून फक्त आपण जसे साडीला आपण प्लेटी बनवतो, आपण साडी सिंपल नेसल्यानंतर तशा प्रकारे फक्त आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की तुम्ही चांगल्या प्रकारे नऊवारी शिवायला शिकाल. शाही मस्तानी नऊवारी खास करून खूप सुंदर अशी ही आपली ट्रिक आहे. बघा, अशा प्रकारे आपण प्लेटी पूर्ण साडीवरती मारून घेतल्या, म्हणजेच आपण घालून घेतल्या. त्यानंतर त्यावरून आपल्याला एकदा प्रेस फिरवून घ्यायची, आपली जर थोडीशी फुगार साडी असेल तर. आणि सुरुवातीची जी प्लेट आहे
ते आपल्याला पुढे काढून घ्यायची व त्यानंतर आपली साडीची जेवढी उंची म्हणजे 39 इंच उंची आपण इथे घेतली आहे, तिथून आपल्याला जो आपण जे आकार देण्यासाठी 15 इंच घेतलं होतं 2 इंच घेऊन तशा प्रकारे आपल्याला इथे आकार द्यायचा, कारण आपल्याला ते जॉईन करायला सोपं जावं म्हणून. आता आपण इथून पहिल्या प्लेटीवरती बघा पहिली प्लेट घेतली, तिथून 2 इंच आपल्याला खाली खाली जायचं. प्रत्येक प्लेटीवरती आपल्याला फक्त खाली खाली 2-2 इंचावरती मार्किंग करत जायचं आहे. आपल्याला एकदम सोपं जातं आपल्या समोरचा घेर बनवण्यासाठी. बघा अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे 2-2 इंच फक्त आपल्याला खाली खाली जायचं. जेवढी आपली साडी आहे तेवढं बघा इथंपर्यंत आपलं पुरलेलं आहे. तिथून आता आपल्याला जशीची तशी मार्किंग करून घ्यायची. जे आपण पॉईंट दिलेले होते ते पॉईंट फक्त आपल्याला जोडून घ्यायचे आहे. पूर्ण साडीवरती आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला पुढच्या बाजूला जे आपलं कमी पडणार आहे तिकडे आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे, कारण हा घेर आपला तयार होणार नाही, कमी पडणार आहे. हे बघा मी ते दाखवते तुम्हाला. ह्याची कटिंग करून घ्यायची अगोदर. बघा पूर्ण साडीची मी कटिंग करून घेतली. आपण जी मार्किंग केली होती ती सर्व आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा ह्या साईडला आपल्याला जेवढे आपण उंची ॲडजस्ट व्हायला पाहिजे तिथून आपल्याला साडी वरच्या बाजूने कट करून घ्यायची व ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे. मी इथे जोडून घेतलं. त्यानंतर बघा आपण जे आकार घेतला होता तिथून आपल्याला वरती आता प्लेटी देऊन घ्यायच्या आहेत. आपण जी मार्किंग केली 5-5 इंचावरती प्लेटिंगची, त्याप्रमाणे आपल्याला इथे बघा ॲडजस्ट करत करत वरी तर आपण तिरकं कट केलेलं आहे, त्यामुळे ते बरोबर ठेवत त्याच्यावरती आणि तिथून आपल्याला एकदम अर्ध्या इंचापेक्षा कमी अंतर हे दोन्ही प्लेटिंगच्या मध्ये आपल्याला ठेवायचं. सावकाशपणे इथे आपल्याला थोडासा वेळ लागतो. सावकाशपणे आपण आपल्या प्लेटी सेट करत जायचं आहे व सेट करता करता तिकडे आपल्याला एक पिन लावल्यामुळे नंतर आपल्या प्लेटी विस्कटत नाहीत, त्यामुळे आपला वेळ वाचतो. नाही तर मग डबल आपल्याला ते करावं लागते. बघा वरच्या साईडने जरी तुम्ही पिन लावत गेलो तरी चालेल किंवा खालच्या साईडने लावले तरी चालेल, कुठेही तुम्ही सोपं पडेल तसं तुम्ही इथे करू शकता. बघा अशा प्रकारे सावकाशपणे एकसारखे आपल्याला प्लेटी देऊन घ्यायच्या, म्हणजे आपला समोरचा घेर हा खूप सुंदर होणार आहे शाही मस्तानीचा आपला. बघा शेवटची प्लेट देताना आपल्याला इथे बघा दाखवल्याप्रमाणे बघा मी तुम्हाला परत दाखवते. अशा प्रकारे आपली प्लेट देऊन घे. बघा पूर्ण वरच्या घेरावरती जे वरच्या आपली प्लेट केल्या आहेत तिथे पूर्ण ह्याच्यावरती मी आपला पिण्या लावून घ्यायच्या, म्हणजे आपला घेर विस्कटणार नाही अजिबात. आणि त्यानंतर आपण त्यावर छान अशी इस्त्रीने फिरवून घ्यायचं, म्हणजे जशीच तसा आपला घेर हा समोरचा तयार होतो. हे बघा अशा प्रकारे पूर्ण घेरावरती आपल्या समोरच्या या इस्त्रीला फिरवून घ्यायचे, म्हणजे आपला घेर अजिबात विस्कटत नाही, आपल्याला शिवायला सोपं जाण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण खूप असे नवीन व एकदम सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, अशा प्रकारे आपला घेर जसाच्या तसा राहायला पाहिजे. त्यासाठी हे बघा समोरच्या बाजूने ओपन बाजू आहे तिकडे आपल्याला नाही टाके मारायचे, हे लक्षात घ्यायचं. खालची फक्त एक प्लेट घ्यायची आपल्याला. बघा दाखवते. अशा प्रकारे खालची बाजूची फक्त एकच प्लेट घ्यायची. सर्व प्लेटावरती आपल्याला शिवून नाही घ्यायचं, फक्त एक घ्यायची. वरचा एक टोक आतल्या बाजून जायला पाहिजे आपण जे स्टिच केलं आहे ते. आता आपल्याला बघा जो आपला पायाकडचा भाग होता त्यासाठी मी इथं वरून जो आपला एक्स्ट्राचा जेवढा कपडा राहील तेवढा आपण, म्हणजे 10 इंच 9 इंच असा पायाचा भाग होता तिकडे आपण वरून फक्त जोडून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंना
कारण आपला साडीचा कपडा हा पुरत नाही, वरून आपल्याला जोड द्यावाच लागतो इथं मोठ्यांसाठी जर आपण साडी शिवणार असेल तर. बघा अशा प्रकारे खालून फक्त थोडंसं फोल्ड करायचं, साडीचा कपडा फोल्ड करायचा नाही. आणि इथं जिथे आपला जे आकार आहे तिथे आपल्याला कमरेच्या बाजूने तोंड व्हायला पाहिजेत प्लेटिंगची. आपल्या प्लेटिंगची तोंड ही कमरेच्या बाजूने झाली की खूप छान असा आपला साईडचा घेर तयार होतो. हे बघा आता मी शिवून दाखवले, तुम्हाला दाखवते. हे प्लेटिंगची तोंड बघा कशी कमरेच्या बाजूने झालेले आहेत दोन्ही साईडची. आणि जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो आपल्याला कट करायचा. इथे दोन्ही बाजूला सेमच करायचा आहे, अजिबात अवघड नाही, सावकाशपणे करायचं. खूप छान अशी आपली नऊवारी शाही मस्तानी साडी तयार होते. इथे बघा तुम्ही जो एक्स्ट्राचा कपडा प्लेटिंगची तोंड फक्त वरच्या बाजूने घ्यायची व एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कट करून घ्यायचा इथे. आणि बघा अशा प्रकारे आपले खूप छान असे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता आपल्याला पदर शिवून घ्यायचा. पदर शिवण्यासाठी बघा मी दाखवते कशा प्रकारे आपल्याला चुण्या मारून घ्यायच्या. बघा कमरेकडचा जो आपल्या वरच्या म्हणजे आपल्या कमरेकडच्या वरच्या बाजूला आपल्याला चुन्यांची तोंड करायचं. आपण साडी बघा कशी नेसतो त्याप्रमाणे आपण तोंड आपल्या पदराच्या चुन्यांची व्हायला पाहिजे तशी वरच्या बाजूने आपल्याला तोंड करायचे. आणि आपला जो जे आकार आहे म्हणजे 15 इंच तेवढा यायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला चुने घ्यायच्या, खालच्या बाजूचा काठ सोडून द्यायचा व बाकीच्या जागेवर आपल्याला चुने घ्यायच्या. हे बघा एकदा आपण चुन्या देऊन गेल्या की एकदा चेक करून घ्यायचं व कमी जास्त वाटलं तर आपल्याला नंतर चुन्या देऊन घ्यायच्या. इथे बघा आपला पाठीमागलचा आपला काष्टा तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जो काठ आहे जेवढा आपल्याला काष्टाचा म्हणजे रुंदी बघा रुंदी जेवढी ठेवायची त्याप्रमाणे आपल्याला त्याच्या पूर्ण दोन्ही बाजूला घड्या बनवून घ्यायच्या. आणि बघा उजव्या बाजूचा आपला जो उजवा पाय असतो ना त्या पायाच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला पदर जोडायचा असतो. आपल्या पायाचं बघून आपल्याला समजून जाईल. इथे बघा उजवा पाय घ्यायचा व तिथून आणि जे आकार आहे त्याच्या खाली बघा इथे जे आकाराच्या खालून आपल्याला पदर जोडायचा आहे. जे आकार सोडून द्यायचा तिथून खालून आपल्याला फक्त काठ जोडायचा जे आकाराच्या खाली. आणि त्याच बाजूला आपल्याला एक काष्टाही जोडायचा आहे. तिथे काष्ट्यालाही आपण जे आकार काढून घ्यायचा. हे बघा खालच्या बाजूने आपल्याला असे 4 ते 5 इंचावर फक्त प्लेन शिवून घ्यायचं व तिथून आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या. बघा अशा प्रकारे कमरेच्या बाजूने या चुन्यांची तोंड आपल्याला करायची व जे आकारापासून खाली 4 ते 5 इंचावरती आपल्याला शिवून घ्यायचे. बघा मी शिवून घेतलेलं आहे, अशा प्रकारे दिसेल. ते खूप सोपं आहे, सावकाशपणे पहा व त्याप्रमाणे शिवा. त्यानंतर आपल्या उजव्या पायाचा जो पाठीमाग पदर जोडला त्याच बाजूला उजव्या बाजूला आपल्याला आपल्या समोरचा काष्टा जोडून घ्यायचा, समोरचा घेर. आणि त्यानंतर जो डावा भाग आहे डाव्या पाय आपला त्या बाजूला आहे बघा अशा प्रकारे आपला हा डाव्या बाजूलाही आपण असा काष्टा जोडून घ्यायचा. जसं आपण उजव्या बाजूला दाखवला त्याचप्रमाणे डाव्या बाजूला मागच्या बाजूला जोडायचा एक काष्टा. हे बघा हे आता पूर्ण आपलं तयार झालेलं आहे. इथे आपल्याला काय करायचं दोन्ही भाग व खालचं म्हणजे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. मध्ये आपली सरळ बाजू गेली पाहिजे साडीची आणि बाहेरच्या बाजूला अस्तर आलं पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण जे आकारावरती शिवून घ्यायचं आहे. जे आकार शिवून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साडी आतमध्ये घालून घ्यायची व आपल्याला जशाप्रमाणे आपण पॅन्ट शिवतो हे बघा एकदम सोपं आहे. फक्त आतला आपला साडीचा कपडा यात गुंतला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण शिवून घ्यायचं. बघा आता अशा प्रकारे पूर्ण आतमध्ये आपल्याला साडी घालून घ्यायची व त्यानंतर त्याला आपण डबल टिप देऊन घ्यायची. ते आपण देऊन घेतलेली आहे. हे बघा आता मी साडी उकलून दाखवते कशा प्रकारे आपलं पूर्ण तयार झालेले आहे. फक्त आता आपल्याला इथे काष्टा नीट सेट करायचा व त्यानंतर आपल्याला कमरेला जोडून घ्यायचं आहे.
हे बघा, इथे आपल्याला काष्टाला काय करायचं, 5 ते 6 इंचावरपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं व त्यानंतर कमरेची बाजू ही आपल्याला तयार करायची आहे. अशा प्रकारे आपली नऊवारी साडी तयार झाली आहे.